मजूर माणसं आज आलो उद्या आम्ही तुमच्या मळ्यात येणार नाही. आम्हाला तिडून डोक्यावर जाळी तर घरापर्यंत जाळी व्हायला. आमचं कोर्टाने तहसीलदारचा निकाल झालेला आहे, प्रांत साहेबांचा निकाल झालेला आहे, वरून दिवाणीचा निकाल झाले. आज स्टे मागत होतो कोर्टाने, त्याला स्टे सुद्धा दिलेला नाही. आज जे झालं ते तुम्ही समाधानी लेकरांना वनवास नकोय. लहान लहान मोठ्या यांचे गेले दिवस. मॅडम झाली का तुमची कार्यवाही पूर्ण? त्याचा फायदा झाला, झालं का पण पाहिलं? पण लय फास्ट काम झालं ना. भारी काम झालं, फास्ट काम होऊन हम्म. आल्यामुळे झालं. तात्विक वाद होता, फार किरकोळ गैरसमजाचे, फार कोर्ट कचेऱ्या झाल्या. पण आपल्याला माहिती आहे वाद हा समाधानशानेच मिटतो. तर आमचे राशेगावचे बंधू यांच्या प्रयत्नातून मी इथं आलो आणि एकदम सर्वांनी सहकार्य केलं दोन्ही बाजूंनी. आणि का नाही मग त्या बाजूला टाक, सरीच्या त्या बाजूला टाका ना. हो मामा, हे उपटून करतेच काय तुम्ही मग? हे परत याच्या नमस्कार. आपण सर्व गिरणारे येथे जमलेलो आहोत. एक पुण्याचं काम केलंय आज आपण, की एक 21 वर्षापासून वादाचा रस्ता होता. कोर्ट्या झाली, कचेऱ्या झाल्या, मारामारा झाल्या, सगळं झालं. आणि आज एकदम एक शब्दावर वाद मिटलाय. आणि 760 फुटाचा रस्ता एकदम निर्विवाद, एकदम वाद न होता, दोघांच्याही संमतीने, दोघंही खुश, दोघांचा फायदा होईल अशा प्रकारचा रस्ता आज बनवण्यात आलेला आहे. तर सर्कल मॅडम अभिनंदन आणि आभार मला कोणाचे मानायचे या दोघांचे, की यांचा दोघांचाच रस्ता होता आणि त्याला इतकं सहकार्य केलं. लोक म्हणत असतील की यांना मागे वाद केले का, कसे झाले असेल मला कळत नाही. पण आज दोघांनी एकदम सामंजस्याची भूमिका घेतली. वाद झाला नाही, बिलकुल एवढा सुद्धा वाद झाला नाही. आणि त्यांची एकदा प्रतिक्रिया घेऊ की नेमकं आनंद आहे का अजून मनात काय राहिलंय? तुम्ही आनंद आहे, नाही मनात काय काही राहिलेलं नाही. हा. संदीप भाऊ काय अडचण नाही. आता आम्हाला त्याला रस्ता दिलाय, त्याच्यामुळे आपण त्यांना तर सांगितलं. आमचं 10 ते 12 वर्षापासून कोर्टात केस चालू होती. मग आम्ही आता इथं आलो तर सर्कल मॅडम, तलाठी तात्या, पोलीस बंदोबस्तामध्ये कोर्टाची ऑर्डर होती. मग आम्ही काय म्हणलो, दोघा भावानं आम्ही निमानिम रस्ता तिथपर्यंत करून घेतला. गट नंबर 762 मधून गट नंबर 768, 767 या खुशीनं आम्ही एवढे मिळून, पंचायतच्या मिळून, गावाच्या प्रतिष्ठित लोकांच्या मिळून, पोलीस स्टेशन आणि कोर्टाच्या एवढ्याच्या याच्यामध्ये आम्ही मंडळ अधिकारी एवढे मिळून आम्ही हा रस्ता आज रोजी एकदम आनंदानं येणं मिटवलं. तलाठी तात्याची प्रतिक्रिया अशी की दोन्ही पार्ट्यांनी कसं सहकार्य केलं आणि काय नेमकं सांगा. मौजे गिरणारे येथे सख्खे भाऊ दोघंजण, सख्ख्या भावामध्ये खूप दिवसापासूनचा वाद होता रस्त्यासाठी. तरी तो आज समजून सांगितल्यामुळे दोघा भावांनी एकदम समजूतदारपणाने रस्ता मोकळा करून घेतला आणि एकदम राजी खुशीनं कोणीही त्रास नाही दिला. तहसीलदार साहेबाचा आदेश होता 350 फूट रस्ता मोकळा करायचा, पण यांच्या सहकार्याने पुढचा पण रस्ता 410 फूट जवळपास मोकळा केला आपण. त्यामुळे या दोन्ही बांधवांचे आम्हाला खूप खूप आभार मानायचे आहे. धन्यवाद. रस्त्याचं मिटलं पाहिजे. आता मंजुरी पाठवली गेलो 700-800 रुपये मंजुरी, 4 बाया लावल्या तिकडून माल व्हायचं तरी पैसे किती जातात आपले? बरोबर. वेळ वाचणार त्या तिडून आपण जर 5 बाया आणल्या, माल खोडला, त्या वाळलं इकडे वापरवली ना, तरी आपली मंजुरी जाते ना. म्हणजे रोज आपले 700 रुपये 4 बाया लावल्या, गाडी जात नाही. बरोबर. एकंदरीत असं आहे की रस्ता जर नसेल तर त्या जमिनीची किंमत 0 होते. या दोघांनी त्यांच्या करोडोच्या इस्टेटीचं 0 मोल केलं होतं. आज त्या जमिनीचं व्हॅल्युएशन आपण सर्वांनी मिळून पुन्हा करोडोत नेऊन घातले.
नाना भाऊ काय वाटते? काय नाही, एकच एक नंबर काम केलं तुम्ही. बस बाकी काही नाही, एकदम चांगलं काम केलं सुनील भाऊ. धन्यवाद. का हो? नाही मग सरीच्या त्या बाजूला टाका ना. हो मामा, हे उपटून करतेच काय तुम्ही मग? हे परत याच्या मजूर मिळाले तिकडे पहा, हा. तिथून कष्ट करायचे, तिथून मजुराचे नाही किती वर्षापूर्वी हा रस्ता व्हायला लागतो आता, जर सामंजस्य झालं असतं तर. किती वर्षापूर्वीचा बा? त्याला मी मागितला हा किती वर्ष झाली? मी पडेल ठेवतो, तू 2 साऱ्या हा बाई किती वर्षापर्यंत चाललं? वर्षापासून किती वर्षापर्यंत व्हायला पाहिजे? हा बा किती वर्ष झाले? क्षेत्र घेऊन संदीप भाऊ किती वर्ष झाले? नाही 7-8 क्षेत्र वर्ष. कधी घेतलंय? बघा 4 ते 5 26 25 वर्ष झाले ना भाऊ. हा. हे तेव्हाच तुम्ही आहे ना सामंजस्य करायला लागत होतं. येऊ द्या करणार ना त्याला ताते ते पण व्हिडिओ करताय आणि काय नाही त्यांना समजून घ्या नाही. चला हो तुमचा नंबर सांगा कोणाला एंगल करायचे असतील तर. 1 तासात एंगल केले बरं का यांना. नंबर सांगा ते काम 93 73 45 2601. या कामात त्यांचं काम होऊन जाईल. चला आम्हाला आनंदच आहे. 21 वर्षापासून जो त्यांचा जास्त म्हणा की त्यांनी वनवासच काढलेला आहे याच्यामध्ये. तर ते त्यांचा आज वनवास मिटल्यास ताईचं एक म्हणणं होतं, एक मिनिट त्यांना त्रास होताच. मजूर काय म्हणायचे ते सांगा. मजूर म्हणजे आज आलो उद्या आम्ही तुमच्या मळ्यात येणार नाही. आम्हाला तिडून डोक्यावर जाळी तर घरापर्यंत जाळी व्हायला लागली. आजचं हे जे घडलं त्यातून काय आनंद वाटलं? आहे आम्हाला. धन्यवाद. कुठलाही वाद आहे हा किरकोळ असतो 2 शब्दाचा, तो जर मिटला मिटलं. आणि कोणालाच उराव घेऊन जायचं नाही. हा इकडंच राहणार आहे. तर असं आहे. बघू आपण बाकीच्या प्रतिक्रिया घेणारच आहोत. हे त्यांचे मामा आहेत, त्यांच्याच प्रयत्नातून आपण इथं आलो. एक जाळी निघेल काय आता एक जाळीसाठी. आणि इतके फास्ट एंगल केली आहे लोकांनी ते आम्हाला तिकडे चर्चा करूच तर इकडे एंगल झालेत.